हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. रेग्युलर जशी बाही आपण कट केली तशी मी रेग्युलर बाही कट करून घेतलेली आहे. या बाहीचं बरोबर मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, मी असा बरोबर मध्य सेंटर घातलं आहे. जेवढा आपला तयार दंडघेर आहे तेवढ्यावरती मी टिकमार्क करून घेतले. हा आपला तयार दंडघेर येणार आहे. पुढचं आपलं सगळं मार्जिनला पडणार नाही. त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला 1-1 इंचावरती अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता हीच टिक मार्क बरोबर आपल्याला त्या बाजूलाच करून घ्यायची आहे. तर बघा, त्यासाठी एक सुंदर अशी ही ट्रिक आहे. आणि इकडं थोडंसं आता मी तुम्हाला डार्क करून दाखवते, म्हणजे तुमच्या ती लक्षात येईल. बघा, असं थोडंसं थापून घ्यायचं, म्हणजे बरोबर निशाणी त्या बाजूला आपली उमटते. बघा, थोडीशी डार्क करते. बघा, असे करून घ्यायचं आहे. आणि बघा, सुंदर असे आपल्या पोटली बटन तयार आहेत. तर बघा, असं मी 2 इंचाचे कपडा घेतलेला आहे. आणि हे साडीतून आपलं जे वेस्टेज निघतं, जे आपल्याला टाकावं असतं, त्यातला जो आतला पेपर असतो, असा कॅनव्हास पेपर आपण ज्याला म्हणतो, किंवा जरासा स्पंज पेपर असतो, त्या टाईप तो पेपर आत मी फोल्ड करून घडी घालून बरोबर अगदी त्याची सुंदरच आपला पोटली बटन मी तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, जे साडीत मिळतं किंवा कॅनव्हास पेपर आपला तयार मिळतो किंवा आपला स्पंजचा पेपर मिळतो, तो आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे. बघू शकता, आणि असे सुंदर असे आपल्या पोटली बटन तयार होतात. आणि बघा, आपलं मेन फॅब्रिक सवच आहे, त्याच्या हे पोटलीचं बटन आतल्या बाजूला, म्हणजे बाहीच्या आतल्या बाजूला तोंड करून असं बरोबर आपण जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं बरोबर असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि बघा, इथं मी सिंगल फूटच वापरत आहे. डबल फूटवर पोटली बटन अजिबात व्यवस्थित येत नाही. बघा, आणि पोटली बटन जॉईन करताना पोटलीचा बटन जो आहे तो दोन्ही बाजूने असा पकडायचा आहे. म्हणजे काय होते, तो जाड कपडा असल्यामुळे टिप ते जेव्हा मारताना तो तिरका होतो आणि तिरका लागला जातो. ह्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला हात लावूनच त्या पोटली बटनला आपल्याला टिप मारायची आहे. बघू शकताय तुम्ही. आणि सिंगल फूटचाच वापर करायचा आहे, म्हणजे पोटली बटन आपला परफेक्ट लागला जातो. अगदी जिथं मार्किंग केलेलं आहे बरोबर तिथं आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असे पोटली बटन लावून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही, पोटली बटन लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे. आणि पोटली बटन कशा लावल्यात ह्यासुद्धा आपल्याला लक्षात येत नाही, अगदी परफेक्ट लागल्या जातात. त्यामुळे सवच्या कपड्यावरती अशी बाहीच्या आतल्या बाजूला अशी पोटलीची तोंड करून घेतलेली आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा, किती छान पद्धतीने असे व्यवस्थित आपले पोटली बटन लावलेले आहे. बघू शकताय तुम्ही, इथं आपल्याला डबल टिप मारायची गरज नाही आहे. बघू शकताय तुम्ही. आता मी इथं असं अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आणि बरोबर आपली पहिली टिप जिथून मारली होती ना, त्या टिपवरून सगळ्याला आपल्याला बरोबर टिप मारायची. पण टिप मारताना इथंसुद्धा आपल्याला पोटली बटन पकडवायचं आहे, किंवा काय होतोच तो सरकण्याची शक्यता असते आणि तिरका लागतो. त्यामुळे असं बघा, बोटाने दोन्ही बाजूला मी पकडत व्यवस्थित असं टिप मारून घेत आहे. अशा पद्धतीने लावलं ना पोटली बटन, फिनिशिंग खूप सुंदर येतं. कुठेही तुमचा पोटली बटन इकडं तिकडं वाकडा किंवा त्याचे जे कापड शिल्लक असतो तो कुठेही दिसत नाही. त्यामुळे ही पद्धत खूप छान आहे. बघू शकताय तुम्ही. आता अस्तर आपल्याला आतल्या बाजूला असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि बघा, अगदी व्यवस्थित असं हाताने प्रेस करत आपल्याला त्याच्यावरून दाब टीप मारून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर आपली पोटली बटन दिसत, कुठेही त्याचा दोरा दिसत नाही किंवा कुठेही पोटली बटनचा धागा दिसत नाही. बघा, इथंसुद्धा मी पोटली बटन व्यवस्थित पकडत आहे. प्रत्येक पोटली बटन व्यवस्थित पकडून अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, किती सुंदर असे आपले पोटली बटन एकसारखे लागलेले आहेत. बघा, अगदी कुठेही खालीवर किंवा कुठेही कमी जास्त किंवा इथं जवळ तिथं लांब असा कुठेही लागलेलं नाही. सगळीकडे अगदी परफेक्ट पोटली बटन लागलेलं आहे. आता मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित एकमेकाला जोडून घ्यायचं आहे.
बघा अगदी व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जो आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो. बघा इथं थोडीशी माझी टीप मोठी व्यवस्थित बसलेली नाही, सळ पडले, त्यामुळे इथं दोरा मी थोडासा तोडून घेतलेला आहे. आणि बघा मेन फॅब्रिक कट करताना अस्तर कुठेही आपलं कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी सुंदर अशी पोटली बटनची डिझाईन आपली तयार झालेली आहे. ज्यांना बाहीला डिझाईन अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. बघू शकता